आताच मी माझ्याबरोबर म्हणजे संदीप भैया असतील, फडभाऊ असतील, देशमुख साहेब असतील, विसार भाई असतील, असे अनेक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते हे ज्ञानेश्वरी ताईंना भेटण्यासाठी इथं आले होते. त्यांच्या घरी ज्ञानेश्वरी ताईंना आम्ही भेटलो, त्यांच्या 3 मुलांना आम्ही भेटलो. तसंच महादेव भाऊ जे होते त्यांचे वडील, आई वडील, सासरे या सगळ्यांना आम्ही तिथं भेटलो. तसंच सतीश भाऊ फड हे तिथं उपस्थित होते आणि ज्ञानेश्वरी ताईंशी आणि सतीश भाऊंशी बोलल्यानंतर त्यांनी पूर्ण परिस्थिती सांगितली. याची सुरुवात कशी झाली. महादेवराव जे होते, महादेवराव मुंडे हे अतिशय प्रामाणिक सामान्य परिवारातून घर चालावं यासाठी जमिनीचा व्यवसाय करायचे. एक जमीन कुठली तरी त्यांनी घेतली होती, त्या जमिनीसाठी इसार सुद्धा त्यांनी दिला होता आणि ती जमीन इथं असणाऱ्या एका मोठ्या नेत्याला म्हणजे एक श्री कराड नावाच्या एका व्यक्तीला ती जमीन तिथं घ्यायची होती. कदाचित श्री हे वाल्मिक कराड यांचे चिरंजीव असं इथं आल्यानंतर आम्हाला कळालं आणि मग तिथे एक छोटासा वाद झाला. तो वाढत गेला आणि महादेवभाऊ मुंडे हे स्वाभिमानी असल्यामुळे आणि गरीब परिवारातले असल्यामुळे तिथं स्पष्टपणे काही गोष्टी त्यांनी सांगितल्या की आम्ही कष्ट करून जगतो, आम्हाला जगू द्या. आणि मग त्याच्यानंतर वाद वाढत गेला आणि दुर्दैवाने सतीश भाऊ फड व तसंच ज्ञानेश्वरीताई मुंडे यांचं मत आहे की त्यांचा मर्डर करण्यात आला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार असं कळतंय की श्री आणि सुशील असे 2 मुलं जे वाल्मिक कराडची मुलं आहेत, त्याच्याचबरोबर गोट्या, गीते आणि अजून काही लोक त्यांनी नावं तिथं घेतलेली आहेत. असे सर्व लोक मिळून त्या दिवशी रात्री 9:30 वाजता का 9 वाजता महादेवराव मुंडेंना तिथं फार वाईट पद्धतीने तिथं मारण्यात आलं आणि इथला एक तुकडा त्यांच्या गळ्याच्या इथला हा काढण्यात आला. ते पोस्टमॉर्टम सुद्धा मध्ये सुद्धा आलेला आहे की असा तुकडा काढण्यात आला होता. आणि मग जे बानगर आहेत जे आपल्याला सोशल मीडियावर तिथं दिसत आहेत